प्रमोद कन्या रास आहे ना तुमची, कन्या रास असेल तुमची 100% मी अर्धा बागेश्वर बाबा आहे, पूर्ण कोर्स झाला नाही माझा म्हणून कन्या रास आहे तुमची. प्रमोद महाराज हे गाणं शिकवलं मामाचं, दुसरं शिकवलं मावशीचं. कविता शाळेत खबडत खबडत गोडेवार 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 बसले, लाडोबाचे लाड करते कोण, आजी आजोबा मावश्या दोन, आत्या दोन शिकवलं का कधी, आत्यावरती अन्याय झाला. काका दोन कधी शिकवलं, काकाच्या गावाला जाऊया कधी शिकवलं. हे मुलं शाळेत जेव्हा खेळ खेळतात ना, शिक्षण घेतात, सगळ्या काही गोष्टी करतात, त्यांना शाळेमध्ये मराठी मीडियम इंग्लिश शिकवतात नाही. म्हणजे बी फॉर सी फॉर ए फॉर कोण सांगेल, ए फॉर ॲपल, बी फॉर सी फॉर काय ना बोलतो हो, सी फॉर कॅट, डी फॉर ई फॉर लहान मुलांची एबीसीडी शाळेत. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, ई फॉर. मला सांगा लहानपणीच एबीसीडी होती का? जसं आपण वय वाढतं तशी आपली सगळ्यांची एबीसीडी वाढते. म्हातारपण जसं जवळ येतं पण ही एबीसीडी सगळ्यांच्या जीवनात आहे पुढे भविष्यामध्ये. त्यातून देवच वाचू शकतो आपल्याला. ए फॉर अटॅक, म्हातारपणातली एबीसीडी लिहून घ्या घरी गेल्यावर. बी फॉर ब्लड प्रेशर, सी फॉर कोलेस्टेरॉल, डी फॉर डायबिटीज. तुम्हाला शुगर 100 मी अर्धा बागेश्वर. ए फॉर अटॅक, बी फॉर ब्लड प्रेशर, सी फॉर कोलेस्टेरॉल, डी फॉर डायबिटीज. एवढं सगळं असलं की ई फॉर एंड, मनुष्य मरून जातो. मग मला सांगा आयुष्यात आपल्याला जर मरायचंच आहे, काही काही लोकांचं जीवन जगण्याचा हेतू असा की चांगलं वागूनही मरायचं आणि वाईट वागूनही मरायचं, तर चांगलं काय वागायचं. हे जनता असं भेटला म्हणजे चांगलं वागूनही कुत्रा मांजराचा जन्म आहे, वाईट वागून काय फरक पडतो. त्याला म्हटलं बाबा रे, चांगलं वागूनही कुत्र्या मांजरांचा जन्म भेटत असेल तर कुत्र्यांमध्ये सुद्धा फरक असतो. जो कुत्रा मागच्या जन्मात चांगला वागलाय त्याच्या गळ्यात पट्टा असतो, त्याचा मालक त्याला गुड डे बिस्किट खाऊ घालतो. बाकीच्या कुत्र्याला लोक, आता इथे जर 2-4 कुत्रे आले तर तुम्ही बसू द्याल का? खरं सांगा, इथे समजा 2-4 आलेच, कधी कुत्रे येत नाही कीर्तनात, समजा आलेच 2-4 आले समजा, तुम्ही बसू द्याल का? त्यांना पटकन हाड बघाल आणि दर्द मारणार त्यांना. ऐशियाचा पदर धरा जेणे येईल देव, लेकुराच्या इथं वाहे माहुलीच्या चेता. तेच म्हटलं की इकडे असं नाराज होऊन काय बसला, निवडणुकीत तिकीट भेटलं नाही असं वाटलं मला. नंतर लक्षात आलं अजून अर्धाही पूर्ण नाही तो वयाने, 21 सुद्धा नाही त्याचं पूर्ण. असू द्या, काही हरकत नाही. मला एक गोष्ट तुम्हाला एवढ्या याच्यातून सगळ्यांना सांगायची, चांगलं वागणारी मरणारे, वाईट वागणारी मरणारी. पण चांगलं आणि वाईट वागणाऱ्यांच्या मृत्यूनंतर काय होईल याचा कधीच कोणी विचार करत नाही. काही काही लोक म्हणतात मेल्यावर कोणी काय पाहिलं, आप मार्गे डूब गई दुनिया. मग गरुड पुराणात कशासाठी एवढं वर्णन केलं? का आम्ही उत्तरकाराचं कीर्तन ठेवतो? मला तर आश्चर्य वाटतं कधी कधी 2 कीर्तन आपण वारकरी सांप्रदायिक लोक ठेवतो. एक बाळ जन्माला आलं की बारशाचं कीर्तन, आणि एक म्हातारा मेला किंवा म्हातारी मेली की उत्तरकाराचं कीर्तन. खरं सांगा, कीर्तन खरंच काही म्हणजे महत्व आहे का त्याला? महत्व तर 100%, पण उद्देश काय? बारशाचं कीर्तन, ज्या बाळाच्या बारशासाठी त्याला कीर्तन समजतं का? जास्तीत जास्त 1.25 महिन्याचं बालक येते, त्याला कीर्तन लक्षात येत नाही. आणि ज्याच्या उत्तरकारासाठी आम्ही कीर्तन ठेवतो ती व्यक्ती त्या कीर्तनातून हजर नाही आहे. कीर्तन आहे कोणासाठी? आमच्या बुवा लोकांचे खिसे भरण्यासाठी. हा, कीर्तन कशासाठी? माझा थोडा फटका स्वभाव काय बोलण्याला, माझं मनाला नका लावून घेतो. माझा राग आला तुम्हाला, तू उद्या माझ्या कथेला येऊ नका जेव्हा बोलतो. सध्या कथा सोडून स्पष्ट बोललेलं कधी चांगलं असतं. जन्म आणि मृत्यू हे जे जीवनाचं अंतर, हे अंतर जो जगतोय ना त्याच्यासाठी कीर्तन.
मी विषय सांगायला सुरुवात कुठून केली तुम्ही विसरले पण मी नाही विसरलो. मी विषय सांगायला सुरुवात कुठून केली होती, घरी येणारा आवडता पाहुणा कोण, तिथून मी इतका विषय भरकटत पुन्हा त्या विषयावरती आलो. मामा घरी येतो तो दिवस खूप आवडीचा असतो लेकरांचा. त्या दिवशी काय गंमत होते, सगळे बॉल लोक तुमच्याच घरातल्या भानगडी सांगतात, मी तुमच्या घरातली एकही भानगड सांगणार नाही. हे बॉल एक दिवशी पहाटे 5ला श्रावण महिन्यातली पौर्णिमा होती. कोणता दिवस असतो तो, श्रावण महिन्यातली पौर्णिमा, रक्षाबंधन. 5 रुपयाची दोरी 1000 रुपयाची साडी, इसे समझौनारे चमगादार में या मेरी राखी का मतलब है 5 रुपयात 1000 रुपयाची साडी भेटते. त्या दिवशी महाराज साल्याची बहीण